आता मी ही सुरू करणार. छान आहे की नाही? बच्चा मजा येते की नाही? हा खूप मजा. इशू बेटा, इशू बेटा, निघायचं आपण. इशू पिल्लू, विक्रांत काका काय विचारतोय? आम्हाला ना झुकझुक गाडी बरोबर फारच मजा येते, हो की नाही ईशा? बरं थांबते मी थोडा वेळ, तू खेळ. गीता काकी, विजय काका आहेत ना? हो, आतमध्ये. मी भेटून येते त्यांना जरा. काका येऊ ना? कोणाला विचारून घरात आलीस? मी तुला काय परवानगी लागते? काय विशेष? काही नाही, तुमची तब्येत कशी आहे हे विचारायला आले होते. तरी फ्रेश. काय ना, घरामध्ये शांतता असली की इथे पण सगळं शांत असतं, मस्त. खरंय ते. काय आज विशेष काय? काही नाही, आज ईशाला फिरायला घेऊन जायचंय. विक्रांत पण येतोय. छान आहे, प्लॅन छान आहे. ऍक्च्युली हा ईशाचा प्लॅन आहे. तिला विक्रांत काका सोबत बाहेर फिरायला जायचं होतं. खूप आवडतो तिला विक्रांत. छान दोस्ती जमली आहे दोघांची. विक्रांत सुद्धा खुश असतो तिच्या बरोबर, उत्साहात. स्वतःहून तिला स्कूलमध्ये ड्रॉप करायला जातो, पिकअप करायला जातो. मला असं वाटतं काका, त्याच्या रिकव्हरीमध्ये याचा खूप उपयोग होईल त्याला. मी काय बडबड करत बसलीये. काका तुम्ही असे उभे का? तुम्ही विश्रांती घ्या, आणि कितीही बरं वाटलं तरी काही दिवस स्ट्रिक्ट विश्रांती घ्यायची. ओके? आता जास्त वेळ घेत नाही. येते काका. एक मिनिट, मी मध्ये तुला बोललो होतो बघ, प्रश्नाचं उत्तर शोध. शोधलंस? काका ऍक्च्युली हा, शोध प्लीज. फुलांच्या रेषा बागे नगारी हळदी राहे जाऊया मनाच्या गावाला जाऊया. गीताजी, मला भूक लागली. आम्ही खाऊ घेऊन येते. हा, ईशा बेटा, आता निघायचं आपण. ऍक्च्युली आम्हाला ना ही ट्रेन खूप जास्त आवडली. त्याच्यामुळे आम्ही अजून ह्या ट्रेन बरोबर खेळणार आहोत, हो की नाही ईशा? ईशा, अगं खूप झालं खेळणं. निघायचं नाही का आपल्याला? मम्मा, पण इथे ट्रेन आहे ना. आपण एक काम करू, आपण उद्या येऊन ट्रेन खेळू, चालेल? ईशा, तू एक काम कर ना, ही ट्रेन आहे ना, ती तू घरी घेऊन जा आणि घरी खेळ. हा, तुला आवडली आहे ना ट्रेन? हो, मला खूप आवडली.
मग तुझीच आहेत, माझ्याकडून तुला गिफ्ट. ओके थँक्यू. वेलकम. आता तरी निघूया. हो. अथर्व काका, आर्यन काका, तुम्ही पण चला ना. नको, आता नको. आम्ही नेक्स्ट टाइम येऊ. हो, आणि आता आम्हाला होमवर्क आहे. तू निघाली? हो मी चालले, तू पण चल ना. पुढल्या वेळेस. हा, आता तुम्ही जा. ईशा, तू खरंच चाललीयस? हो मी चालले, बाय. चला. चलो ईशा बेटा. आपण फिरायला जाऊ. हा, ईशा, मी पण येऊ तुझ्या बरोबर? नको. पण मी तर तुला ट्रेन पण गिफ्ट केली आहे ना, मग मी पण येते तुझ्या बरोबर. हा, हो पण तू नको येऊ. मम्मा चल. मम्मा आपण परत कधी जायचं फिरायला? अगं ये, आत्ताच तर आलोय ना परत. मम्मा मला परत वाळूचा डोंगर करायचा आहे. नेणार मी तुला परत, पण एका अटीवर. तू गुडगल सारखं वागायचं. पण आज मी गुडगल वागली ना. नाही, आज तू गुडगल सारखं नाही वागली बेटा. तू त्या मावशीला का म्हणाली की तू आमच्या बरोबर येऊ नकोस म्हणून? मला ती मावशी आवडत नाही. असं नाही करायचं बेटा. आपण असं वागतो का मोठ्यांशी? नाही ना. हा, मी तिला फोन करते, तू तिला सॉरी म्हणायचं. मी नाही म्हणणार. इशू, आता कोण बॅड गर्ल सारखं वागतंय? मी नाही सॉरी म्हणणार. बरं ठीक आहे, मग इथून पुढे मी तुला कुठेच फिरायला घेऊन जाणार नाही, कुठेच नाही. मी आता तिला फोन करणार आहे मावशीला, आणि तू तिला सॉरी म्हणायचं. मी काय म्हणते इशू, मला उत्तर दे. मी मावशीला फोन करणार आहे, तू तिला सॉरी म्हणशील? ओके मम्मा. गुड गर्ल. हा बोल. एक मिनिट, ईशाला बोलायचंय. सॉरी मावशी. असं लगेच काय कट केला पिल्लू? असं करता का? ईशा, मानसी आंघोळ घालतीये तिला. ओके, आय विल वेट. तुम्हाला चहा हवा असेल ना? पटकन. नाही करते ना, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही, नकोय नकोय. तू इकडे
स्वयंपाक वगैरे सगळं करतेस का? नाही, म्हणजे मी इथे एकटी राहत होते तेव्हा करत होते सगळं, पण आता मानसी आहे ना, आता आम्ही दोघी कामं वाटून घेतो. ओके. मी सुद्धा जॉब करते, तिथे जायला सोयीचं व्हावं म्हणून राहते इथे मी. पगार किती मिळतो? हं? पगार किती मिळतो असं विचारते मी तुला. पाणी. थँक्यू. ईशाची आंघोळ झाली का बघ ना जरा. हा, प्लीज मानसीला सांगतेस मी इकडे थांबले तिच्यासाठी. येईलच आता ती बाहेर. आम्हाला दोघींनाही कामाला पळायचं असतं ना, त्यामुळे आमचं सकाळचं टाइम टेबल एकदम कट टू कट असतं. ईशाचं सगळं करायला खूप वेळ द्यावा लागतो. लहान मूल म्हटलं की एक काम आहे का? शिवाय तिचे मूड्स, शाळा, खाणं पिणं, अभ्यास, खेळ. पण मानसीमध्ये कमालीची एनर्जी. हा, आपलं सगळं सांभाळून ती ईशाचं सगळं करते व्यवस्थित. तिच्याकडे बघून मला नेहमी वाटतं आपल्याला नाही बाबा जमणार हे सगळं. मी तिला मधून मधून मदत करते जमेल तशी. बोलवतेस प्लीज. ईशा, ईशा बाळा. अरे, खाऊन घेतोयस ना? हो, पटकन आण. दादा थांब 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 थांब. दादा उठ बघू आधी, उठ. काय चाललंय तुमचं? मला उशीर झालाय, मी घाईत आहे. तरी पण उठ आणि आमच्या बरोबर चल. खाण्याच्या आधी हात लाईफ बॉयने धुतलेस का? विसरलोच मी. पण आम्ही नाही विसरलो. जंतू हे डोळ्यांना कधीच दिसत नाही, पण ते असतात. आणि हात न धुता खाल्लं ना का ते पोटात जातात आणि मग ते आपल्याला आजारी करतात. कळलं? कळलं. मग चल. जा. थँक्यू, मी मला आठवण करून दिली. दादा, तू सांगितलेली गोष्ट आम्ही कधीच विसरणार नाही. कारण लाईफ बॉयने हात धुण्याची चांगली सवय लागल्यामुळे आता जंतू पोटात जात नाही आणि आजारपणही लांब राहतं. करेक्ट. लाईफ बॉयची सवय लावली ना की आजार पण दूर राहतं. थँक्स, तुम्ही मला आठवण करून दिली. आता याबद्दल मी तुम्हाला एक बक्षीस देणार आहे. तुम्ही जर पटकन आवरलं ना तर मी माझ्या गाडीने तुम्हाला शाळेत सोडणार आहे. चला चला चला. हाय ईशा. ईशा, मावशीला हाय म्हण. मावशी आहे मी तिची. मग काय म्हणावं तिने तुला? ऍक्च्युली ना मी हेच बोलायला आले इकडे. हे असलं का शिकवतेस तू तिला? सई, एक मिनिट, तिला बाहेर का घेऊन? लहान मुलांसमोर भांडणं करू नये एवढंही कळत नाही का ग तुला? तू असं वागतेस म्हणू? मी मावशी नाहीये तिची. मग मावशी बोलायला का लावतेस तिला तू? अगं पण तुझी आई म्हणून ओळख करून द्यायला काहीच कारण नाहीये. मी आई आहे तिची, कारण नसली ना तरीही. पण अगं ती तुला आई म्हणून ओळखतच नाही. तुला सगळंच माहितीये. कशाला भांडण उकरून काढतीयस? आणि प्लीज फॉर हेवन सेक इगो इश्यूज करू नको आता.
मी भांडणं उकरून काढत नाहीये. तिला आई म्हणून माझी ओळख नाहीये ना. मग मी मावशी आहे असं तरी का सांगतेस तू तिला? हे चुकीचं आहे ना. मग काय सांगायला हवं मी तिला? मानसी तू इशू इशू मी बाहेर आले. इशू ईशा माझ्याकडे ये. नाही. अगं माझ्याकडे गंमत आहे तुझ्यासाठी. कुठली गंमत? जर तू माझ्याकडे आलीस तर मी तुला ती गंमत देईन. येणार ना प्रॉमिस? हो. हे काय गंमत आहे बरं. थँक्यू. वेलकम बाळा. मी आज तुला शाळेत सोडायला येऊ? नको. का नको बाळा? मी खाणार नाहीये तुला. नाही, मी नाही येणार. इशू येऊ दे ना मावशीला सोडायला. नाही. बरं ठीक आहे, मग सई मावशी आणि ही मावशी असं दोघींनी सोडू दे. चालेल. सई जाशील ना तू सोडायला? हो जाईन ना. आता आपण शाळेत जायचंय की नाही? या या या. आता जाऊया आपण स्कूलला. चला आपल्याला खूप मजा करायची आज. मानसी काळजी करू नकोस, मी आहे तिच्या बरोबर. आज ईशाला स्कूल मध्ये सोडायला कोण आलंय? आपू दे. चला पळा 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 पळा. या मोनिका, मानसीची ताई. हॅलो. हाय. म्हणजे ईशाच्या आई का? यू गेस्ड इट ॲब्सोल्युटली राईट. मीच आहे ईशाची आई. माझ्या मुलीची तुम्ही नीट काळजी घ्या. बेटर टेक गुड केअर ऑफ माय चाइल्ड. सी यू. अरे चला, उशीर होतोय. आर्यन, अथर्व, अजून एका मिनिटात जर तुम्ही आला नाहीत तर मी निघून जाईल. तुमची गाडी चुकेल. आलो 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 आलो. काय दादा किती उशीर गेलास? हो का? चला बसा गाडीत. अरे काय नुसतेच धावत सुटला. डबे कोण घेणार? का रे, डबे विसरतात का असं? हा? आणि सगळं एकदा चेक करा नीट, नाहीतर गाडी पुढवर जाईल आणि मग परत यावं लागेल तुम्हाला. घेतलंय घेतलंय सगळं. काकी, खरं तर माझी गाडी म्हणजे स्कूल व्हॅन झालीये. सकाळी यांना शाळेत सोडायचं आणि संध्याकाळी ईशाला शाळेतून घेऊन यायचं. अरे मग चांगलं आहे ना. चला बाय करा. बाय. चला शाळा सुटली आता. बाय. ईशा. हाय इशू. आज तुम्ही नेताय का तिला? हो, आज मीच नेणार आहे तिला. मम्मा नाही आली. बाळा ऍक्च्युली ना मम्मानेच सांगितलंय तुला घरी न्यायला. आता आपण घरी मज्जा करत जायचो. या या. शा जायचं आपण. टीचरला बाय कर. बाय ईशा. बोल बाय. बाय. निघूया. हो. See you.
आज आपण काय काय मजा करायची सांगा बरं. काय ग ही ईशा कोणाबरोबर जाते आज? काय माहिती, काही कळतच नाही त्यांचं. ही कोण होती काय माहिती, पण एकदम सॉलिड होती. हा स्मार्टच. चल चला चला चला. ईशा कुठे आहे? आज तिला तिची आई घेऊन गेली. ओ ओके ठीक आहे, थँक्यू.